नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त असा झणझणीत एक रेसिपी घेऊन आली आहे। ही आहे झणझणीत महाराष्ट्रीयन खरडा म्हणजे ठेच्याची रेसिपी। हा ठेचा तुम्ही विदाउट फ्रीज 8 दिवस मस्त असा बाहेर टिकून राहतो। जर तुम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर हा खरडा भरपूर दिवस टिकतो आणि अजिबात खराब सुद्धा होत नाही। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। आता ह्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे। मंडळी, तळून घ्यायचा आहे आपल्याला। खरडा जर जास्त दिवस टिकवायचा आहे तर सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे। मस्त असे खरपूस शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळून झाले की आपण ह्यामध्ये अर्ध्या तिखट आणि अर्ध्या कमी तिखटाच्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि त्या सुद्धा मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत मंडळी, भाजायच्या नाहीत। म्हणजेच पूर्णपणे त्याचं मॉइश्चर गेलं पाहिजे इतपत ते तळायचं आहे। सो मंडळी, ह्याने काय होईल, आपला खरडा म्हणजेच ठेचा जास्त दिवस टिकून राहतो आणि अजिबात खराब सुद्धा होत नाही। आता इथे मिरच्या लवकर भाजण्याकरिता आपण खरड्याचं चवीनुसार मीठ म्हणजेच 1 मोठा चमचा भरून मीठ घालायचं आहे। सो मंडळी, ठेच्याला थोडंसं मीठ जास्त घालायचं, खूप अप्रतिम चव लागते। तर इथे मिरची आणि शेंगदाणे दोन्ही भाजून झाले आहेत। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा पूर्णपणे मॉइश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे। सो मंडळी, थोडासा वेळ लागेल पण मस्त असं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर कोथिंबीरचं मॉइश्चर जायला थोडासा वेळ लागतो। तर तुम्ही बघू शकता सर्व मॉइश्चर गेलेलं आहे कोथिंबीरचं। आता आपण यामध्ये गॅस बंद करून जिरे घालून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। तर आपण हे आता थंड होऊ द्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता मस्तपैकी सर्व भाजलं गेलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 15 ते 20 म्हणजे 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ह्याला ठेचायला घ्यायचं आहे। म्हणजे मी थंड झाल्यावरच लसूण घातलेला आहे। आता आपण हे ठेचून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये तुम्ही ठेचा केला आहे त्या भांड्यामध्ये ठेचा, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता। पण मंडळी, मिक्सरमध्ये ठेचू नका, म्हणजे मिक्सरमध्ये वाटू नका, नाहीतर ते फक्त वाटलं जाईल पण अजिबात चव येत नाही। अशा रीतीनेच तुम्ही ते ठेचायचं आहे, म्हणजेच त्याचा ठेचा तयार। अप्रतिम लागतो मंडळी हा ठेचा आणि अजिबात 7 ते 8 दिवस खराब होत नाही। पण व्यवस्थितरित्या सर्व इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहे, म्हणजेच तळून घ्यायचं आहे। तर मंडळी, तयार आहे आपला झणझणीत महाराष्ट्रीयन ठेचा। आहे की नाही मस्त अशी झणझणीत रेसिपी। हे पहा मंडळी, असं जास्त बारीक न करता जाडसरच वाटून घ्यायचं आहे। हे पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू।